गावाकडे जाऊन बघा, बैलगाडीतला प्रवास म्हणजे एक वेगळीच मजा असते. आणि बैलगाडी चालवणाऱ्यासाठी त्याचे बैल हे फक्त प्राणी नसून जणू काही त्याच्या कुटुंबाचा भाग आहे, त्याचे मित्र आहेत, असंच हे चित्र असतं. एखाद्या बैलगाडी चालकाला त्याची बैलगाडी चालवताना पाहिलं की असं वाटतं जणू काही तीन मित्र एकमेकांशी गप्पा मारत चाललेले आहेत. आणि हा प्रवास अगदी सुखकर होतो अशा वेळेस. हे माझे ढवळ्या पवळ्या यांच्यावर फार माझा जीव आहे. वैभव बांगले हे खूप छान गाणं गातात. जीवा शिवाची जोड हे गाणं गाव. जीवा शिवाची बैल जोड लावी पैजला आपली कुड. डौल मोराच्या मानचा डौल मानचा एक रामाच्या बाणाचा एक बाणाचा. डौल मोराच्या मानचा डौल मानचा एक रामाच्या बाणाचा एक बाणाचा. तान सर्जा तुह नाम जोडी तान सर्जा तुह नाम जोडी. पुन्हा हवीत हाती घोडी माझ्या राजा रे. पुन्हा होवीत हाती घोडी माझ्या राजा रे. डौल मोराच्या मानचा डौल मानचा. धरती आबाळाची चाक त्याच्या धुलवीची हो गाडी. धरती आबाळाची चाक त्याच्या धुलवेची हो गाडी. सूर्या चंद्राची हो जोडी सूर्या चंद्राची हो जोडी. त्याच्या सरगाची माडी सरगाची माडी. त्याच्या सरगाची माडी सरगाची माडी. डौल मोराच्या मानता डौल मानता एक रामाच्या बाणाचा एक बाणाचा. डौल मोराच्या मानता डौल मानता एक रामाच्या बाणाचा एक बाणाचा. वा गाडीवान दादा, क्या बात है. आज म्हणजे मला आणि सगळ्या प्रेक्षकांना बहुधा बैलगाडीत बसल्याचाच फील आला असणार. सगळ्यांनाच मजा आली. विचारूयात कसं वाटलं गाणं. हो नक्की. तर वैभव, तू खूप छान गाणं निवडलंस. हे गाणं मला असं वाटतं गेल्या 50 वर्षाच्या मराठी संगीताच्या इतिहासामधलं जर का पहिली 10 टॉप हिट गाणी काढली तर त्याच्यामधलं हे एक गाणं आहे. असा कुठलाही कार्यक्रम स्टेजवरचा नसतो ज्याच्यामध्ये हे गाणं होत नाही. पण अर्थात त्याचे दुष्परिणाम असे की प्रत्येकाने आपापलं व्हर्जन या गाण्याचं सादर केलं. लोकांना आता ओरिजिनल गाणं काय होतं हे थोडंसं विसरायला झाल्यासारखं वाटतं. परंतु तुझा प्रयत्न खूप छान होता. जरासं सुरांकडे दुर्लक्ष झालं. पण बघायला गेलं तर सुरांकडे लक्ष देता देता जर का परफॉर्मन्स कमी पडला असतं तर ते जास्त चुकीचं ठरलं असतं. सो यू हॅव डन व्हेरी गुड. व्हेरी गुड. थँक्यू अवधूत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. वैभव, अवधूत म्हणाला तसं धमाकेदार परफॉर्मन्स देण्याच्या मागे कदाचित मला असं वाटतं की सुरांपेक्षाही भाव पण बाजूला पडले. कारण ते बैलांविषयीचं जे प्रेम आहे ना ते येण्यापेक्षा अभिमानच फक्त येत होता. पण तू तुझ्या पद्धतीने मस्तच म्हटलंस. थँक्यू. गुण विचारूयात. थँक्यू. क्या बात आहे. दोन्ही परीक्षकांकडून प मिळालाय. गाणं गाताना तर तू बैलगाडीतलं गायलास, तर त्याचं काय खास कारण. कोकणात आमच्या घरी 2-2 बैलगाड्या होत्या आणि मी स्वतः बैलगाडी हाकायचो. मी तर काही बैलगाडी हाकलेली नाही, पण मी नेहमी बघतो की या बैलांना हाकण्याची एक विशिष्ट पद्धत असते. त्यांना काही आवाज किंवा ते प्रत्येकाचे वेगवेगळे आवाज असतात. तुझ्या घरचे काय होते म्हणजे हे असे आवाज काढले जायचे आणि शेपटी पिरगळायची. म्हणजे तुला सांगतो, माझ्या घरी जे बैल होते, म्हणजे जेव्हा तो राजा आमचा बैल होता, तो राजा जेव्हा गेला तर अक्षरशः घरामध्ये 3 दिवसांचा दुखवटा होता. आमच्या घरात लहान मुलं कोणी जेवली नाही. तो इतकं ते जनावरं आणि आपण जेवढा लळा लावू त्यांना तेवढे ते आपले असतात. क्या बात आहे. आय विश असं
माझ्यासारखे अनेक जण आहेत की ज्यांना कधी हा अनुभव घेता आला नाही. अरे अरे, कोकणात आजही बैलगाडी बघितली की ना असं ऊर भरून येतं. क्या बात आहे. आजचं गाणं खूप छान झालंच. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप शुभेच्छा. येस, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू.